एका राजकारणी म्हणजे पॉलिटिकल सटायरचा सिक्वल आहे. पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा. आणि पहिल्या भागात आम्ही तुफान जुगलबंदी पाहिलेली. अगदी शेवटच्या सीनपर्यंत चित्रपट फार आवडला. ह्या चित्रपटात काय असणार आहे? हे पद किती मोठं असणार आहे आणि ह्याच्यावरची होणारी जुगलबंदी किती मोठी? महत्त्वाचीच आहे, कारण 2009च्या गल्लीत गोंधळचाच प्रभाव अजूनही जाणवतोय. या विधानसभा निवडणुकीतही 5 मतदारसंघामध्ये चिल्लर घेऊन उमेदवार गेलेत, त्याच्याविषयीच्या बातम्या आपण वाचल्या. हा सिनेमा आणखी जास्त परिणामकारक होईल असं वाटतंय. त्याचं कारण असं की त्या सिनेमामध्ये गल्लीत गोंधळमध्ये एका गावात घडणारी गोष्ट होती, पण इथे मात्र ती गावात घडते, मुंबईत घडते आणि दिल्लीतही घडते. यामध्ये आम्ही निर्मात्यांनी निर्मिती मूल्यांमध्ये कसली तडजोड केलेली नाही आहे. याशिवाय या सिनेमाचं संगीत जास्त प्रभावी आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रसृष्टीत निऑन लाईट्सवर शूट झालेलं एक गाणं पण आहे, होऊ दे खर्च, जे टॅगलाईन म्हणूनही आम्ही वापरतो आहोत. पहिल्यांदा अशी एक वेगळी लावणी म्हणून, आणि लोकांना खूप ते आवडेल. 10 ऑक्टोबरला लोकांना फार मजा येईल हा सिनेमा बघण्यात. सर, या पोस्टरमध्ये एक गोष्ट जी जाणवते त्याच्यावरती तो कावळा आहे कैची घेऊन, ते काय आहे? मुळात काय आहे की पितृपक्षामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायचा मानस होता. तर हे काय आपले पितृपक्षामधलं महत्त्वाचं सिम्बॉल तो आहे ना, कावळा. तर कावळा हा विविध अर्थाने आपण शब्दप्रयोग वापरतो. कावळा हा काही प्रेमळ प्राणी म्हणून आपल्याकडे गृहीत धरला जात नाही. तर त्यातच मला वाटतं सर्व काही आलंय, ते आपण का वापरलं असेल. सर, एक म्हणजे थोडासा फनी प्रश्न, काय प्रकारचा कावळेपणा यात झालेला आहे? ही कशी आहे की राजकारणाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी स्वार्थीपणामुळे एकमेकावरती कुरघोडी, विश्वास दाखवल्याचा चेहरा आणि आतला वेगळा चेहरा, तर हे सतत चेहरे उलटे पलटे करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न की जे लोकांना बघता क्षणी हसू येईल की अरे असं असतं आणि ते लाईव्हमध्ये आजूबाजूला बघतात आणि तसं त्यातलं खरेपणा त्यांना बघायला मिळेल, म्हणून ते त्याचा आनंद जास्त घेऊ शकतील. पॉलिटिकल सटायर दाखवताना एक हास्य असतं त्याच्यामागे, अर्थात विडंबन असतं, एक टीका असते, पण त्यामागेही हास्य असतं. तर ह्या चित्रपटांना तुम्ही सिरियसली घ्या तुमच्या लाईफमध्ये, हे जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तुम्ही ते कसं सांगा? खरं तर ती सांगायची गरज नसते. कलाकृतीमध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता होऊ दे खर्च हे जे गाणं आहे त्यामध्ये ओळीच फार प्रभावकारी आहेत. लोकशाहीला लावा आग, गावामध्ये लाईट नसल तर जनतेचं बी बांधा स्मारक, चांगली कुठं साईट असन तर. आता ह्यापेक्षा परिणामकारकपणे कोण सांगू शकेल? आणि काय नळ आले दारी 10 त्याला पाणी येईल का नाही हो, आलं मरण वाट बघून ते धरण होईल का नाही हो. तर मला वाटतं हे पुरेसं परिणामकारक असावं. हा ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होतोय, अगदी राजकारणाच्या मध्यावर, म्हणजे इलेक्शनच्या मध्यावर. तर दोन्हीकडे 2 एंटरटेनमेंट स्टोरीज चालणार, एक रिअल लाईफ, एक रील लाईफ. तर काय अपील करा? काही लोकांना ही एक इतकं चांगलं टायमिंग जुळून येणं चित्रपटाचं, पण 5 वर्षांनी एकदा निवडणूक येते, त्यामुळे 5 वर्षे आपण थांबू शकत नसतो. पण असा योग चांगला जुळून आला आहे, त्यामुळे बाहेरचं जे चाललं आहे त्याचं पुरेपूर उत्तम उदाहरण आतमध्ये बघायला आणि अतिशय त्याचा मनोरंजन करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती लोकांना खूप आनंद देईल अशी खात्री वाटते आम्हाला. मलाही तसंच वाटतं, कारण फार योग्य टायमिंगवर आलेला सिनेमा आहे. आणि सर्व पक्षांच्या, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे की खूप प्रचार सभांनंतर ह्याच्यानंतर खूप दमायला होतं. तर तुम्हालाही थोडा आरामाची गरज असती, थोडं श्रमपरिहाराची गरज असती, तर हा सिनेमा पाहून तुम्ही तो आनंद अनुभवू शकता, मिळवू शकता. थँक्यू.